तर एका बाजूला कोकणामध्ये ठाकरे तोफा ज्या आहेत त्या धडाडताना दिसतील, यावरती देखील आपण राहणार आहोतच। मात्र आता आपण पाहणार आहोत बारसू रिफायनरी संदर्भातल्या काही बातम्या। बारसू रिफायनरीवरून सुरू असलेल्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे। बारसू रिफायनरीवरून जुन्या सहकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला, तर सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलंय। एकच भूल, सामंतांकडून दिशाभूल। ठाकरेंच्या आरोपानं वादात तेल, आरोपांचा तडका, वादाचा भडका। जुने सहकारी, नवा वाद। उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरी संदर्भातल्या पत्राच्या मुद्द्याला नवं वळण दिलंय आणि याला कारण ठरलंय उद्योग मंत्री उदय सामंतांनी गेल्या आठवड्यात माध्यमांसमोर सादर केलेलं हे पत्र। 12 जानेवारी 2022 ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र पाठवलं होतं। बारसू मधली जमीन उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती अशी माहिती उदय सामंतांनी दिली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी टीकेच्या तोफेचं तोंड उदय सामंतांकडेच वळवलंय। जुन्या सहकाऱ्यांनी बारसूला रिफायनरी करावी अशी दिशाभूल केल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगायला पाहिजे की त्यावेळेला माझी सुद्धा मी असं म्हणेन की दिशाभूल केली गेली असंच आता मला वाटायला लागलेलं आहे। कारण मी मगाशी गेलो ते कातळ शिल्प हे इकडे आहे मला माहिती होतं, परंतु आणि त्या कातळ शिल्पाला युनेस्कोचा ठेवा म्हणून जाहीर करा हाही प्रस्ताव मी मुख्यमंत्री असताना दिलेला आहे, पण हे कातळ शिल्प या प्रकल्पाच्या जागेत येतंय हे आता मला कळलेलं आहे। आपलं सरकार जेव्हा गद्दारी करून पाडलं त्याच सुमारास ही परवानगी किंवा होकार आला, म्हणजे आता मला असा संशय येतोय की या प्रकल्पासाठीच गद्दारी करून सरकार पाडलं का। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन सरकारचे प्रमुख होते, त्यामुळे रिफायनरी संदर्भातील निर्णय हे त्यांचेच होते। उदय सामंतांनी सादर केलेलं उद्धव ठाकरेंचं पत्र हा त्याचा मोठा पुरावा आहे। मात्र आता बारसू प्रकरणावरून अडचणीत आल्यानं उद्धव ठाकरे बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। आपण तातडीने जायचं आणि 4 लोकांचं ऐकून आपलं मत बनवणं, हे जे काही उद्धव साहेबांना दरवेळेचे जे प्रकार आहे तोच प्रकार त्यांनी आज केलेला आहे। बारसूच्या प्रकरणामध्ये पहिले पत्र दिलं तर ते माझी दिशाभूल केलं, मला दिशाभूल करून माझं पत्र घेण्यात आलं असा जो त्यांचा आरोप आहे। मुळामध्ये तुमची दिशाभूल कोणी करू शकतं हे तुम्हाला मान्य जर असेल तर इतर प्रकरणातही तुमची दिशाभूल झाली ते तुम्हाला का आजपर्यंत कळालं नाही याचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे। बारसूला काही स्थानिक नागरिकांचा पाठिंबा आहे तर अनेकांचा विरोध आहे आणि त्यामुळेच राजकारणी या मुद्द्यावरून त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। त्यासाठी जुन्या भूमिका सोडून नवे मुद्दे हाती घेतले जात असल्याचं दिशाभूल प्रकरणावरून स्पष्ट होत आहे। एकंदरीतच आधी समर्थनाचं पत्र आणि आता विरोध, यामुळे उद्धव ठाकरेंची ही अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर।